जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. आपण दर रविवारी एक श्लोक अभ्यासाला घेतो आणि त्यामध्ये समर्थांना काय सांगायचे ते आपण पाहतो. आज 72वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रु जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली? न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. वेचे म्हणजे वेचणे, खर्च करणे. ग्रंथीचे म्हणजे, ग्रंथी म्हणजे गाठ. आपण म्हणतो ना की आपल्या गाठीला जेवढं आहे तेवढाच आपण खर्च करू शकतो. तसं आपल्या पदरचं, आपल्या जवळचं, आपल्या गाठीचं, आपल्या संग्रहातलं म्हणजे ग्रंथीचं. अर्थ म्हणजे पैसा, धन किंवा द्रव्य. मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. कष्ट म्हणजे श्रम, त्रास. महाघोर संसार शत्रु जिणावा. घोर म्हणजे भयानक, भयंकर. संसार म्हणजे प्रपंच. जिणावा म्हणजे जिंकावा, त्याच्यावर विजय प्राप्त करावा. म्हणजे समर्थांना काय सांगायचं या श्लोकामध्ये की भगवंताचं नामस्मरण करायला पदरचा पैसा खर्च करावा लागत नाही. बघा, म्हणजे समर्थाने 400 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांची मानसिकता ओळखून हे चरण लिहिलेलं आहे. न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. भगवंताचं नाम घ्यायला तुम्हाला तुमच्या खिशातला पैसा खर्च करावा लागत नाही. तुमच्या संग्रहातलं धन, द्रव्य तुम्हाला खर्च करावं लागत नाही. आपल्या गाठीचा पैसा खर्च करावा लागत नाही. मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. भगवंताच्या नामाचा उच्चार करायला कुठलेही शारीरिक कष्ट किंवा श्रम होत नाहीत, कुठलाही त्रास होत नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा. हा जो संसार आहे, हा जो प्रपंच आहे, हा जो मायेने वेढलेला जो संसार किंवा प्रपंच आहे, ज्याच्यामध्ये जीव आसक्त झालेला आहे, त्याला समर्थाने शत्रू असं म्हटलेलं आहे. आणि तो जिणावा म्हणजे जिंकावा, त्याच्यावर विजय प्राप्त करावा असं समर्थ म्हणतं. आणि तो विजय प्राप्त व्हावा म्हणून काय करायचं तर प्रभाते मनीराम चिंतित जावा. त्या भगवंताचं आपण प्रभात समयी स्मरण करावं, चिंतन करावं. आता सर्वसामान्य मनुष्याची मानसिकता कशी असते
तर माणसाला पैसा खर्च करायचा म्हटला की त्याला जीवावर येतं. त्याची सगळ्यात जास्त आसक्ती जर अडकलेली असेल तर ती म्हणजे पैशामध्ये. ज्या मनुष्याजवळ, ज्या माणसाजवळ फारसा पैसा नाही, अशा मनुष्याने तो पैसा थोडासा जपून वापरला, काटकसर केली, तर ते संयुक्तिक आहे. पण असं दिसून येतं की ज्याच्याजवळ फारसा पैसा नाही, त्याच्याजवळ फारशी पैशाची आसक्ती सुद्धा नसते. त्यामुळे ती व्यक्ती जास्त दानशूर असते. म्हणजे भगवंताच्या कार्याला पैसा द्यायची वेळ आली, तर ज्याच्याजवळ फारसा पैसा नाहीये, ती व्यक्ती जास्त दानधर्म करते. कारण त्या व्यक्तीची आसक्ती सुद्धा त्याच्यामध्ये अडकलेली नसते. पण ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, ज्याच्याकडे जास्त धन आहे, म्हणजे महाराज म्हणतात तसं, की जर भगवंताला कसोटी पाहायची असेल, तर तो जास्त पैसा देतो आणि कसोटी पाहतो. त्यामुळे ज्याच्याकडे जास्त धन आहे, ज्याच्याकडे जास्त द्रव्य आहे, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, ती व्यक्ती अर्थातच त्या पैशामध्ये आसक्त झालेली असते. त्या व्यक्तीला पैशाच्या बाबतीत लोभ असतो. त्याचा हात आखडता असतो. पैसा साठवून ठेवण्याकडे त्याचा कल असतो. पटकन हात सैल होत नाही. कशासाठी काही द्यायचं म्हटलं तर तो 10 वेळा विचार करेल. त्यामुळे अशा कृपण व्यक्तीच्या हातून देवाधर्मासाठी दानधर्म होत नाही. म्हणजे अगदी साधं व्यवहारामध्ये आपण बघितलं तर कुठे पैसा गुंतवायची जर आपल्याला वेळ आली आपल्यावर, किंवा काही खर्च करायचा असला किंवा गुंतवायचा असला पैसा, तर आपण जास्त चिकित्सा करतो. आणि एवढं सगळं करून आपल्या मृत्यूनंतर ते घर, त्या घरामधल्या सगळ्या वस्तू, पैसा, सोनं नाणं सगळं आपल्याला इथेच ठेवून जावं लागतं. ह्यातली एकही गोष्ट आपल्याला बरोबर घेऊन वर जाता येत नाही. म्हणजे असं होतं की आयुष्यभर मनुष्य पैसा कमवतो, म्हातारपणाची सोय म्हणून तो साठवतो, गुंतवून ठेवतो. त्यामुळे त्याला त्या पैशाचा जिवंत असताना उपभोग घेता येत नाही आणि मृत्यूनंतर तो पैसा त्याला वर घेऊन जाता येत नाही. असं सगळं असून सुद्धा तो मनुष्य पैशामध्ये आसक्त असतो. त्याला सदैव भीती असते की आपल्या जवळचा पैसा संपला तर आपण काय करणार, आणि म्हणून तो आसक्त झालेला असतो. आपलं शास्त्र असं सांगतं की भगवंतासाठी काही दानधर्म करा. म्हणजे आपण पहिल्या चरणामध्ये जे समर्थाने सांगितलंय की न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, म्हणजे आपल्या जवळचा पैसा खर्च करावा लागत नाही भगवंताचं नाम घेण्यासाठी. कारण मनुष्याचा स्वभाव असा आहे की खर्च करायची वेळ आली की मनुष्य 10 वेळा विचार करतो. म्हणजे भगवंतासाठी काही दानधर्म करावा, काही द्रव्य खर्च करावं, असं आपलं शास्त्र सांगतं. महाराजही आपल्याला हेच सांगतात की देवाच्या कार्याला पैसा देण्याचा हेतू हाच आहे की आपली त्या पैशामधली आसक्ती कमी व्हावी. पण आज आपण स्वतःकडे बघितलं तर देवाधर्माच्या कार्याला पैसा देताना सुद्धा आपण 10 वेळा विचार करतो. 100ची पावती फाडू का 500 रुपयाची पावती फाडू. पैसा दिल्यानंतर सुद्धा धर्मकार्यासाठी आपण दान केल्यानंतर आपल्याला करामध्ये सवलत मिळावी म्हणून आपण पावती मागतो. म्हणजे अगदी साधं बघा, आपण घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली तरी वाट्यातली फळं आणतो. म्हणजे आपल्याला ताजी चांगली रसरशीत फळं वजन करून स्वतंत्र स्वतंत्र घेता येत नाहीत. आपण प्रत्येक ठिकाणी हिशोब करतो. पण जेव्हा आपण स्वतःवर खर्च करतो, कुठे बाहेर फिरायला जायचं असेल, कपडा लत्ता असेल, सोनं खरेदी करायची असेल, त्यावेळेला मात्र आपण भरपूर खर्च करत असतो. पण देवाधर्मासाठी खर्च करायची वेळ आली की मनुष्य हात आखडता घेतो. आणि ही मानसिकता समर्थांना 400 वर्षापूर्वीच माहिती आहे. म्हणून समर्थाने पहिल्या चरणामध्ये हे सांगितलं की न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही. अरे तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायला स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करायला लागणार नाहीये. नाम घ्यायला काय खर्च आहे? एकही रुपया पदरचा खर्च न करता भगवंताचं नाम आपल्याला घेता येतं. म्हणजे 88व्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थाने हे सांगितलं की बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. फुकाचे म्हणजे फुकटचे आहे ते.
कुठे आपल्याला काही खर्च नाही करावा लागत. म्हणजे म्हणून समर्थाने पहिल्या चरणामध्ये ते सांगितलंय की न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काय. पुढच्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात की मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. आज मुखाने नामस्मरण करायला, त्याचा उच्चार करायला आपल्याला आज काय कष्ट आहेत, कुठले शारीरिक कष्ट आहेत, तर वास्तविक पाहता कुठलेही शारीरिक कष्ट आपल्याला नाहीत. महाराज म्हणतात की प्रत्येक मनुष्याला 3 तऱ्हेचे स्वार्थ असतात. एक कायिक स्वार्थ असतो, एक वाचिक स्वार्थ असतो आणि दुसरा एक मानसिक स्वार्थ असतो. कायिक स्वार्थ म्हणजे काय की दुसऱ्यासाठी आपल्या शरीराला फारसे कष्ट पडणार नाहीत याची प्रत्येक मनुष्य मनातल्या मनात काळजी घेत असतो. कारण मनुष्य हा स्वभावतः आळशी आहे. त्याला फारसं कष्ट करायला आवडत नाहीत. बसल्या जागी जेवढं होईल तेवढं त्याला हवं असतं. आज आपण सगळेजण जे धावतोय, तर आपल्याला जगायला पैसा हवाय म्हणून आज आपण धावतोय. आज हे सगळं जग धावतंय. सगळेजण आपण अहोरात्र कष्ट करतोय. कशासाठी? कारण त्यातनं आपल्याला पैसा मिळतो. तो पैसा आपल्याला आयुष्य जगायला उपयोगी पडतो म्हणून. म्हणजे महिनाभर काम केल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी जर आपल्याला उद्या मालकांनी सांगितलं की तुला ह्याचा पगार मिळणार नाही, तर आपण त्याच्याकडे नोकरी करू का? किंवा उद्योग करून नफा होणार नसेल तर आपण तो उद्योग करणार नाही. म्हणजे जर आपल्याला काही मुबलक प्रमाणात पैसा मिळाला किंवा कोणी आणून दिला, तर आपण निवांत स्वस्थ आपल्या घरी बसू. आणि म्हणून समर्थांनी मनुष्याची ही जी एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे की देहाला फारसे कष्ट न होतील हे पाहणं, त्याचाही उहापोह या श्लोकामध्ये केलेला आहे की मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, की अरे तुला कुठले कष्टही नाही आहेत. म्हणजे पहिल्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते की तुम्हाला कुठला खर्चही करायचा नाहीये आणि तुम्हाला कुठले शरीराला कष्टही द्यायचे नाही. आज आपण का देहाला कष्ट देतो? कारण आपल्याला पैसा कमवायचा आहे म्हणून, आणि म्हणून आपली पैशामध्ये आसक्ती अडकलेली असते. आणि म्हणून बरोबर समर्थांनी या 2 गोष्टींचा उल्लेख इथे केलेला आहे की एक म्हणजे द्रव्य आणि दुसरं म्हणजे कष्ट. आज भगवंताचं नाम घ्यायला आपल्याला कुठलेही शारीरिक कष्ट नाहीत. आज कुठलाही मोठा डोंगर किंवा पर्वत आपल्याला चढावा लागत नाही. कुठलेही उपास तापास आपल्याला करावे लागत नाहीत. कुठल्याही पायी यात्रा आपल्याला कराव्या लागत नाहीत. भगवंताचं जर नाम घ्यायचं असेल तर कुठेही आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसावं लागत नाही. स्वतःच्या घरामध्ये शांतपणे बसून डोळे मिटून आपण अंतःचक्षुसमोर भगवंताचं ध्यान करू शकतो आणि शांतपणे नामस्मरण करू शकतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला ह्या चरणामध्ये सांगतात की मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. नाम घ्यायला जवळचा पैसा खर्च करावा लागत नाही, शारीरिक कष्ट उपसावे लागत नाहीत. मग तरीही आमच्याकडनं भगवंताचं नाम का घेतलं जात नाही, का नामस्मरण घडत नाही? याचं कारण असं आहे की आपण संसारामध्ये प्रपंचामध्ये आसक्त झालेलो आहोत. कलियुगामध्ये बुद्धी भ्रष्ट होत चाललेली आहे प्रत्येकाची. म्हणजे आज अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की दिवसभर पैसा मिळवण्यासाठी, धन मिळवण्यासाठी, द्रव्य मिळवण्यासाठी दिवसभर काबाड कष्ट, अहोरात्र कष्ट करणे, कमावलेलं जे आहे ते स्वतःवर खर्च करणे, जे उरलंय ते सगळं साठवून ठेवणे आणि मृत्यूनंतर जे साठवलेलं आहे ते सगळं इथेच ठेवून आपल्याला जावं लागतं. हाच आपला क्रम आपण सगळेजण आचरतो. आता ह्या सगळ्यामध्ये भगवंत कुठे आहे? भगवंत कधीच लुप्त झालाय. आज ती श्रद्धा राहिलेली नाही, आज ती निष्ठा राहिलेली नाही, आज तो विश्वास राहिलेला नाहीये. आज आपल्याला हिरिरीने प्रपंच करायचा आहे. आज आपल्याला भरपूर पैसा कमवायचा आहे. त्याच्यासाठी कष्ट उपसण्याची आपली तयारी आहे. पण देवासाठी आपल्याला काहीही करायचं नाही. आपल्याला देवधर्मासाठी काहीही करायचं नाही. आज आपल्या सगळ्यांची बुद्धी अशा पद्धतीने भ्रष्ट होत चाललेली आहे. म्हणजे संसार किंवा प्रपंच आम्हाला हवा हवासा वाटतो, पण देव असला तरी चालेल, नसला तरी चालेल, आज अशी अवस्था आहे. त्यामुळे
ज्या भगवंताने आपल्याला हा संसारक्या प्रपंच दिला, त्या भगवंतालाच आपण प्रपंचामध्ये गुरफटतो आणि विसरतो. आणि म्हणून समर्थांनी अशा प्रपंचाला किंवा संसाराला शत्रू म्हटलेले आहे. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की लग्नाच्या आधी आपण देवाला नमस्कार करायला जातो आणि लग्न झाल्यानंतर त्या प्रपंचामध्ये इतके गुरफटतो की त्या देवालाच विसरतो, ज्याला लग्न करायच्या आधी नमस्कार केलेला होता. आणि म्हणून समर्थ म्हणतात, की महाघोर संसार शत्रू जिणावा. म्हणजे हा जो प्रपंच आहे, ही जी प्रापंचिक आसक्ती आहे, तो एक प्रकारे आपला शत्रू आहे. तो भयंकर आहे. घोर असा शब्दप्रयोग समर्थाने वापरलेला आहे. भयानक आहे. तर अशा संसाररूपी शत्रूवर जिणावा म्हणजे तुम्ही जिंका, तो विजय प्राप्त करा. मग हा विजय कसा प्राप्त करणार? तर त्याचं उत्तर चौथ्या चरणामध्ये दिलंय, की प्रभाते मनी राम चिंतित जावं. म्हणजे रोज सकाळी उठून आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, शांतपणे बसलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, डोळे मिटून बसलं पाहिजे एका जागी. पहाटेची वेळ अभ्यासाला जशी चांगली असते, ज्यावेळेला आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेला आपल्याला आपले आईवडील घरातले लोक सांगायचे, की तू पहाटे उठ. पहाटे उठून केलेला अभ्यास जसा चांगला लक्षात राहतो, तसं भगवंताचं नाम आपण पहाटे उठून जर घेतलं तर ते जास्त परिणामकारक ठरतं. आणि मग हळूहळू आपण जसजसे साधन मार्गावर पुढे पुढे जातो, तसतसं आपली संसारातली आसक्ती कमी होत जाते, प्रपंचातली आसक्ती कमी होत जाते. पैशामध्ये जो आपला जीव अडकला आहे सगळ्यांचा, तो हळूहळू हळूहळू कमी होत जातो आणि आपण भवसागरातून पार होतो. आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. आणि तशा अर्थाने मनुष्य हा जो संसाररूपी शत्रू आहे त्याच्यावर विजय प्राप्त करतो. आणि हे सूत्र सांगताना समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात, की न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.